आपण स्टार्ट करूया सेशन. कुठल्या तरी एका मेडिटेटिव्ह पोस्चर मध्ये यायचंय, सुखासन पद्मासन मध्ये. हा ध्यान मुद्रेमध्ये डोळे बंद. 3 वेळा ओमचं उच्चारण करत आजचं सत्र सुरू करणार आहोत. इनहेल अँड चांट Inhale and chant Om. Inhale and chant Om. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायची आहे. ओम सहना भवतु. ओम सहना भवतु. सहनौ भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. इनहेल करा, दोन्ही हात मागे टाय करायचे आहेत. एक्झेल करत भ्रूणमन करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हिट तयार करायची आहे आणि कप शेप करून हलकेशी आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आपल्या हातांची डोळ्याला ट्रान्सफर करायची आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. आज आपल्या सगळ्या प्रॅक्टिस डायनामिक आहेत. आज आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तर आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. आजची आपली पहिली प्रॅक्टिस विशुद्धी चक्रासाठी आहे. विशुद्धी चक्र जे आपल्या स्टर्नल इथे असतं, तर या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला अशी नेक अप करायची आहे. आपला अवेअरनेस विशुद्धी चक्रावरती असणार आहे. आपण 15 टाइम्स अप डाऊन ब्रीथिंग करणार आहोत. आपल्याला इनहेल करत आपला पोट एक्सपांड झालं पाहिजे, एक्झेल करत पोट आपलं कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे, आत गेलं पाहिजे. तर आपण स्टार्ट करूया. नेक अप करायचे आहे. आपला अवेअरनेस आपल्या विशुद्धी चक्रावरती असणार आहे. आपल्या स्टर्नलच्या इथे आपण अप डाऊन ब्रीथिंग करणार आहोत 15 टाइम्स. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. झाल्यानंतर आपण नेक रिलीज करणार आहोत. काही सेकंद रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपण ऑब्झर्व करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला नेक अप करायचे आहे. आपला अवेअरनेस आपल्या स्टर्नलच्या इथे असणार आहे. आपल्याला 15 टाइम्स अप डाऊन ब्रीथिंग करायची आहे. आपण स्टार्ट करूया. नेक अप अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. झाल्यानंतर आपण एक रिलीज करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपण ऑब्झर्व करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे तथा दृष्टीशक्ती विकासाची.
त्यानंतर दृष्टीशक्ती विकासामध्ये आपल्याला एक अप करायचे आहे. आपले डोळे वाईड ओपन करायचे आहेत. त्या डोळ्यांसाठी आपल्याला विदाउट आय ब्लिंकिंग प्रॅक्टिस करायची आहे. तर आपण स्टार्ट करूया. आपला अवेअरनेस आपल्या क्राउन रिजन वरती असणार आहे. आपल्याला विदाउट आय ब्लिंकिंग प्रॅक्टिस करायची आहे. नेक अप, आईज वाईड ओपन. विदाउट आय ब्लिंकिंग आपण आपल्या क्षमतेनुसार करणार आहोत प्रॅक्टिस. आपण डोळे ब्लिंक करत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे. नंतर डोळे बंद करून रिलॅक्स करायचं आहे. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण डोळे बंद करणार आहोत आणि रिलॅक्स करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे स्मरणशक्ती विकासकची. तर स्मरणशक्ती विकासकमध्ये आपल्याला आपली आयसाईट आपल्या 5 फीट पासून 5 फीट पुढे ठेवायची आहे. 2 फरशी सोडून आपली आयसाईट ठेवायची आहे. आपल्याला पहिले अप डाऊन ब्रीथिंग करायची आहे. नंतर आपलं पोट आपल्याला एक्सपांड करायचं आहे. एक्झिट आपलं पोट आपलं कॉन्टॅक्ट झालं पाहिजे. आपण नॅचरल ब्रीथिंग करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपली आयसाईट 5 फीट पुढे असणार आहे. आपण अप डाऊन ब्रीथिंग करणार आहोत. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे मेधाशक्ती विकासकची. तर मेधाशक्ती विकासकमध्ये आपल्याला अशी आपलं हेड असं डाऊन करायचं आहे. आपला अवेअरनेस आपल्या बॅक ऑफ द नेक असणार आहे. आपला छोट्या मेंदू असतो इथे मागे आपला अवेअरनेस असणार आहे. आपण परत एकदा 15 टाइम्स आपण ब्रीथिंग करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपली नेक डाऊन करायची आहे. हेड डाऊन करायचं आहे. आपला अवेअरनेस बॅक ऑफ द नेक असणार आहे. आपल्या 15 टाइम्स आपण ब्रीथिंग करायची आहे. आपण स्टार्ट करूया. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला एक्सपिरियन्स करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे नेत्रशक्ती विकासकची. तर नेत्रशक्ती विकासामध्ये आपल्याला शांभवी मुद्रेमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. शांभवी मुद्रेमध्ये आपल्याला आयबॉल्स आपले जिथे आयब्रो स्टार्ट होतात तिथे आपले आयबॉल्स आणायचे आहेत. आपला अवेअरनेस अंजना चक्रावरती असणार आहे. जे दोन्ही भुवयांच्या मध्ये असतं भूमध्यच्या इथे आपला अवेअरनेस असणार आहे. आपण विदाउट आय ब्लिंकिंग प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपला नेकअप करायचे आहे. आपले आयबॉल्स आपल्या आयब्रोज जिथे स्टार्ट होतात तिथे आणायचे आहे. आपला अवेअरनेस आपल्या अंजना चक्रावरती असणार आहे. जे दोन्ही भुवयांच्या मध्ये असतं भूमध्यच्या इथे आपला अवेअरनेस असणार आहे. विदाउट आय ब्लिंकिंग आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस. जोपर्यंत आपण डोळे ब्लिंक करत नाही किंवा डोळ्यांना पाणी येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे. नंतर डोळे बंद करून रिलॅक्स करायचं आहे.
झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे कपोल शक्ती विकासकची. कपोल शक्ती विकासक आपल्या गाण्यासाठी प्रॅक्टिस आहे. या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला हातांची अशी मुद्रा करायची आहे. आपण काकी मुद्रा करून अशी तोंडाची चोच करून निर्णय करणार आहोत. असं इनहेल करत आपण ब्रीथ होल्ड करत चिन लॉक करणार आहोत आणि आपल्या क्षमतेनुसार होल्ड करणार आहोत. आपण नाकाने एक्झेल करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. हातांची अशी मुद्रा करायची आहे. तोंडाची काकी मुद्रा करून इनहेल करायचं आहे. होल्ड द ब्रेथ, लॉक द चिन. आपल्या क्षमतेनुसार आपण होल्ड करणार आहोत ब्रेथ. होल्ड द ब्रेथ ॲज पर युअर कॅपॅसिटी. जोपर्यंत ब्रीथ होल्ड आहे तोपर्यंत चिन लॉक ठेवायची आहे. नंतर नेक रिलीज करायची आहे. नाकाने एक्झेल करायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस करणं शक्ती विकासकची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या कानासाठी प्रॅक्टिस करायची आहे. आपण षटमुखी मुद्रेमध्ये प्रॅक्टिस करणार आहोत. सेम प्रॅक्टिस फक्त आपण हातांची मुद्रा चेंज करणार आहोत. आपल्याला षटमुखी मुद्रेमध्ये येणार आहोत. एकाने कान, एकाने डोळे, एक बोट नाकावरती, एक बोट वरच्या ओठावरती, एक बोट खालच्या ओठावरती ठेवायचं आहे. आपल्या तोंडात इनहेल करायचं आहे आणि चिन लॉक करायचे आहे. ब्रीथ होल्ड करत इनहेल, होल्ड द ब्रेथ, लॉक द चिन. आपल्या क्षमतेनुसार आपण होल्ड करणार आहोत ब्रेथ. जोपर्यंत ब्रेथ होल्ड आहे तोपर्यंत चिन लॉक करायची आहे. नंतर नेक रिलीज करत आपल्या नाकाने एक्झेल करायचं आहे. पण सगळ्यात शेवटी षटमुखी मुद्रा रिलीज करणार आहोत. सगळ्यात शेवटी आपला थंब आपण रिलीज करणार आहोत. त्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपण षटमुखी मुद्रा मध्ये येऊन आपला ब्रेथ होल्ड करायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपण षटमुखी मुद्रा रिलीज करणार आहोत. आपल्या प्रत्येक षटमुखी मुद्रेमध्ये यायचं आहे. इनहेल करायचं आहे, ब्रीथ होल्ड करायची आहे आणि चिन लॉक करायचं आहे. इनहेल, होल्ड द ब्रेथ, लॉक द चिन. व्हेरी गुड. त्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे ग्रीवा शक्ती विकासकची. तर ग्रीवा शक्ती विकासक मध्ये आपल्याला नेक साठी मुवमेंट करायचे आहेत. आपण आपल्या नेक साठी सुरुवातीला राईट लेफ्ट असं टर्न करणार आहोत. लेग आपल्याला सेंटर इनहेल करायचं आहे, राईट साइडला नेक टर्न करायचे आहे, लेफ्ट साइडला नेक टर्न करायचे आहे. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5 6 7 8. Very good. 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत नाही रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे प्रत्येक प्रॅक्टिस नंतर. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण नेक्स्ट व्हेरिएशन करणार आहोत ग्रीवा शक्ती विकासकचं, त्याच्यामध्ये आपण इनहेल करत एक अप करायचे आहे, एक्झिट करत एक डाऊन करायचे आहे. इनहेल, एक्झिट अशा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल, नेक अप अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5. Very good. 6 7 8 9 10 11 12 13 14. Very good. 15 and release. एक्झेल करत नाही रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण नेकचे रोटेशन करणार आहोत. नेकच्या रोटेशनसाठी आपल्याला डोळे ओपन ठेवत आपल्या शक्तीनुसार आपण करणार आहोत. अशी नेक आपण डाऊन करणार आहोत. नंतर आपण नेक अप करायचे आहे, एक्झिट करत नेक डाऊन करायचे आहे. अशा शक्तीनुसार आपण नेक रोटेशन करणार आहोत. आपण स्टार्ट करूया.
आपल्याला नेक डाऊन करायची आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल नेक अप, एक्सहेल नेक डाऊन. 1 2 3 4 5 very good 6 7 आपण आपल्या क्षमतेनुसार करणार आहोत. 8 9 10 very good 11 12 very good 13 14 15 and release. एक्झेल करत एक रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण एक मसलमध्ये थोडं प्रेशर फील करू आपण प्रॅक्टिसमध्ये. ते आपण ऑब्झर्व करणार आहोत, फील करणार आहोत, रिलीज करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये करणार आहोत, अपोजिट डिरेक्शनमध्ये करणार आहोत. आपल्या परत नेक डाऊन करायची आहे. आपल्या अपोजिट डिरेक्शनमध्ये इनहेल करत नेक अप करायची आहे, एक्झेल करत नेक डाऊन करायची आहे. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 very good 5 6 7 8 9 10 11 12 very good आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. 13 14 15 and release. एक्झेल करत नाही, रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. याच्यानंतर आपण थर्ड व्हेरिएशन करणार आहोत, गृहशक्ती विकासाचे, ज्याच्यामध्ये आपल्याला इनहेल करताना नेकच्या मसलवरती प्रेशर द्यायचं आहे. असं आपण प्रेशर देणार आहोत. एक्झेल करत प्रेशर रिलीज करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपण 10 to 15 टाइम्स ही प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. याच्यानंतर आपल्या नेक्स्ट आहे स्कंद तथा बाहुमूल शक्ती विकासाची. तर स्कंद तथा बाहुमूल शक्ती विकासामध्ये आपल्याला शोल्डरसाठी प्रॅक्टिस करायची आहे. या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला हाताची अशी फिश बनवायची आहे. इनहेल शोल्डर अप करायचे आहेत, एक्झेल करत शोल्डर डाऊन करायचे आहेत. इनहेल एक्झेल अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल शोल्डर अप अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झेल करत आपले हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आजच्या प्रॅक्टिस आपण थोडा फास्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या प्रॅक्टिस डायनामिक असल्यामुळे आपल्या क्षमतेनुसार आपण करणार आहोत. आपल्याला परत एकदा हाताची फिश बनवायची आहे. इनहेल करत शोल्डर अप करायचे आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झेल करत आपले हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत.
नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे पूर्ण भुजशक्ती विकासकची. तर पूर्ण भुजशक्ती विकासक मध्ये आपल्याला आपल्या एल्बो साठी प्रॅक्टिस करायची आहे. तर या प्रॅक्टिस मध्ये आपण असे हात रेस करणार आहोत. इथे आपण पंच करणार आहोत. इथे करत आपला हात स्टार्टिंग पोझिशनला आणायचे आहे. तर आपण स्टार्ट. इनहेल, रेज युअर हँड्स. एक्झिट पंच करायचा आहे. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 व्हेरी गुड 15 अँड रिलीज. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण कोहनी शक्ती विकासाची प्रॅक्टिस करणार आहोत. कोहनी शक्ती विकासामध्ये आपल्याला इनहेल करत हाताची अशी फिस्ट बनवायची आहे. इनहेल करत हँड अप करायचे आहे, एक्झिट करत हँड डाऊन करायचे आहे. आपण स्टार्ट करूया. हाताची फिस्ट बनवायची आहे. इनहेल हँड अप, एक्झिट हँड डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 व्हेरी गुड 9 10 11 12 13 14 15 अँड रिलीज. एक्झिट करत आपले हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हेरिएशन करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पाम असं ओपन ठेवायचं आहे. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. आपण स्टार्ट करूया. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपले हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस मध्ये रिलॅक्स करायचं आहे. आज आपण सूक्ष्म व्यायाम करत आहोत. आपल्या क्राउन रिजन पासून आपण स्टार्ट केलेल्या प्रॅक्टिस आपण 12th पर्यंत प्रॅक्टिस कंप्लीट करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे भुजबल शक्ती विकासकची. तर भुजबल शक्ती विकासकमध्ये आपल्याला हात आपला असा साइडला आपण रेज करणार आहोत. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. तर आपण राईट हँड पासून प्रॅक्टिस स्टार्ट करणार आहोत. आपण इनहेल करत राईट हँड रेज करायचा आहे. इनहेल, रेज युअर राईट हँड अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपला हात रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या लेफ्ट हँडनी करणार आहोत. आपण इनहेल करत लेफ्ट हँड रेज करायचा आहे. स्टार्ट करायची प्रॅक्टिस. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस दोन्ही हाताने करणार आहोत. आपण इनहेल करत दोन्ही हाताची रेज करायचे आहेत. एक्झिट करत हात खाली आणायचे आहेत. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर बोथ हँड्स अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 व्हेरी गुड 13 14 15 अँड रिलीज. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण पूर्ण भुजशक्ती विकासाची प्रॅक्टिस करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या बॉडीमध्ये कुठे पण टेन्शन प्रेशर आपण फील करत असेल तर तो रिलीज करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. पूर्ण भुजशक्ती विकासामध्ये आपल्या हाताचे रोटेशन करायचे आहे. या प्रॅक्टिसमध्ये आपण हाताची फिश बनवणार आहोत. इनहेल करत आपला हँड अप, एक्झेल हँड डाऊन. अशा आपण क्लॉकवाईज रोटेशन करणार आहोत. आपल्याला पंच करत शेवटी प्रॅक्टिस रिलीज करायची आहे. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या हाताची फिश बनवायची आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस राईट हँडने.
Inhale, hand up. Exhale, hand down. 1, 2, 3, 4, 5. Very good. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्सेल करत पंच करत हात रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. सेम प्रॅक्टिस आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये करणार आहोत. अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला परत हाताची पीच बनवायची आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये इनहेल करत हात वरती आणायचा आहे, एक्सेल करत हात खाली आणायचा आहे. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Very good. 9, 10, 11, 12, 13, 14. Very good. 15 and release. पंच करत हात रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट हँडने करणार आहोत. लेफ्ट हँडने आपल्या लेफ्ट हँडची फिश बनवायची आहे. आपण रोटेशन करणार आहोत. सेम इनहेल हँड अप, एक्सेल हँड डाऊन. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5. Very good. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. Very good. 15 and release. पंच करत हात रिलीज करायचा आहे. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डायरेक्शन मध्ये करणार आहोत. लेफ्ट हँडनी आपल्या परत एकदा लेफ्ट हँडची फिश बनवायची आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये इनहेल करत हँड अप, एक्सेल हँड डाऊन. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Very good. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. पंच करत हात रिलीज आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे मणिबंध शक्ती विकासाची. तर मणिबंध शक्ती विकासामध्ये आपल्याला इनहेल करत हात असे रेज करायचे आहेत. आपण इनहेल करत फिश अप, एक्सेल करत फिश डाऊन करणार आहोत. 7 टाइम्स ऑन फ्रंटला, 7 टाइम्स क्लोज टू द बॉडी प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर हँड्स. इनहेल करत हाताची फिश बनवायची आहे. स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. इनहेल हँड अप, एक्सेल हँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5. Very good. 6, 7. 7 नंतर क्लोज टू द बॉडी. 8, 9, 10, 11, 12. Very good. 13, 14, 15 and release. एक्सेल करत आपले हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे करतल शक्ती विकासाची. शक्ती विकासामध्ये आपल्याला फिंगर स्प्रेड ठेवून प्रॅक्टिस करायची आहे. सेम प्रॅक्टिस आपण करणार आहोत. इनहेल करत हात रेज करायचे आहेत. आपण इनहेल करत पाम अप, एक्सेल पाम डाऊन अशा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. रेज युअर हँड्स अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. इनहेल, एक्सेल. 1, 2, 3, 4, 5. Very good. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्सेल करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. बट नेक्स्ट व्हेरिएशन मध्ये आपल्याला फिंगर क्लोज ठेवून प्रॅक्टिस करायची आहे. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल हँड पाम अप, एक्सेल पाम डाऊन. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला दोन्ही हात रेज करायचे आहेत आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल, एक्सेल. 1, 2, 3, 4, 5. Very good. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15
अँड रिलीज. एक्झेल करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे अंगुली मूलशक्ती विकासकची. तर अंगुली मूलशक्ती विकासकमध्ये आपल्याला आपले हात फिंगर्स लूज ग्रुपिंग रिलॅक्स ठेवायचे आहेत. अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत फिंगरसाठी. तर आपण स्टार्ट करूया. आपण इनले कर दोन्ही हात रेज करायचे आहेत. फिंगर लूज ग्रुपिंग रिलॅक्स ठेवायचे आहेत आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 व्हेरी गुड 15 अँड रिलीज. एक्झेल करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे अंगुली शक्ती विकासकची. तर अंगुली शक्ती विकासकमध्ये आपल्याला आपल्या हातांची अशी कोपऱ्याच्या हुडसारखी, नाकाच्या फणासारखी अशी हातांची पोझिशन करायची आहे. आपल्या बोटांमध्ये आपल्याला प्रेशर द्यायचं आहे. आपले बोट कापेपर्यंत आपल्याला आपल्या शक्तीनुसार प्रेशर देणार आहोत. ही पोझिशन आपण होल्ड करणार आहोत 7 टाइम्स फ्रंटला, 7 टाइम्स क्लोज टू द बॉडी. अशी प्रॅक्टिस आपण करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर हँड्स. हातांची कोबराच्या हुड सारखी, नागाच्या फणासारखी पोझिशन करायची आहे. बोटांवरती प्रेशर द्यायचं आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. 1 2 3 4 5 6 7 व्हेरी गुड. 7 नंतर क्लोज टू द बॉडी. 8 9 10 11 12 13 14 15 अँड रिलीज. एक्झेल करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे वक्षस्थल शक्ती विकासकची. तर वक्षस्थल शक्ती विकासकमध्ये आपल्याला बॅक बेंडिंगची प्रॅक्टिस करायची आहे. तर ह्या प्रॅक्टिसमध्ये आपण इनले करत असं बॅक बेंड करणार आहोत. एक्झिकल सेंटरला येणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या लेग मध्ये आपल्याला हवं असेल तर थोडंसं डिस्टन्स घ्यायचं आहे, नाहीतर लेग एकमेकांच्या जवळ ठेवायचे आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल बॅक बेंड, एक्झेल सेंटर. 1 2 3 व्हेरी गुड 4 5 6 7 व्हेरी गुड 8 9 10 11 12 13 14 15 अँड रिलीज. एक्झिट करता आपण आपली बॉडी रिलीज करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण सेम प्रॅक्टिस मध्ये होल्ड करणार आहोत. आपल्या लंग्ससाठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. टीबी आणि अस्थमाच्या पेशंटसाठी देखील प्रॅक्टिस यूज केली जाते. तर आपल्याला बॅक बेंड करायचं आहे. इनहेल करत नॉर्मल ब्रीथिंग मध्ये होल्ड करायचं आहे बॅक बेंड. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल बॅक बेंड and hold the posture as per your capacity. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. नेक्स्ट बॅक रिलीज करायचे आहे, हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. टेक अ डीप इनहेल and exhale. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे उदरशक्ती विकासकची. तर उदरशक्ती विकासकमध्ये आपल्याला उड्डाणगतीची प्रॅक्टिस करायची आहे. तर ह्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला आपल्या बाह्य कुंभकमध्ये एक्स्टर्नल टेन्शनमध्ये आपण आपल्या ॲब्डोमेनचे मसल कॉन्टॅक्ट करणार आहोत आपल्या क्षमतेनुसार. तर आपण स्टार्ट करूया ही प्रॅक्टिस. आपल्याला सुरुवातीला इनहेल करायचं आहे. इनहेल, फुल्ली एक्झेल, कॉन्टॅक्ट युअर ॲब्डोमेन मसल्स. आपल्या पोटाचे मसल कॉन्ट्रॅक्ट करायचे आहे. आपल्या स्पायनल कॉर्डच्या बाजूला मागच्या बाजूला ओढून धरायचे आहे. होल्ड द कॉन्ट्रॅक्शन ॲज पर युअर कॅपॅसिटी.
आपल्या क्षमतेनुसार आपण कॉन्ट्रॅक्शन होल्ड करणार आहोत. जोपर्यंत आपला ब्रीथ सस्पेंडेड आहे तोपर्यंत कॉन्ट्रॅक्शन आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. रिलीज करताना मसल रिलीज करायचे आहेत, नॉर्मल ब्रीथिंग मध्ये रिलॅक्स करायचं आहे. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस 60 डिग्री बेंड होऊन करणार आहोत. आपले हात आपल्या वेस्ट वरती ठेवायचे आहेत. आपल्या थंब फ्रंट साइडला, फिंगर बॅक साइडला असतील. आपल्या इनहेल करत 60 डिग्री बेंड व्हायचं आहे. इनहेल, फुल्ली एक्झेल, कॉन्टॅक्ट विथ ॲब्डोमेन मसल्स. पोटाचे मसल कॉन्टॅक्ट करायचे आहेत. स्पाइनल कॉर्डच्या बाजूला ओढून धरायचे. आपला पोट मागच्या बाजूला ओढून धरायचं आहे आणि स्पाइनच्या बाजूला. होल्ड द कॉन्ट्रॅक्शन ॲज पर युअर कॅपॅसिटी. आपल्या क्षमतेनुसार होल्ड करायचं आहे कॉन्ट्रॅक्शन. रिलीज करताना बॅक रिलीज करायची आहे, मसल रिलीज करायचे आहे, बॅक रिलीज करायचे आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण अग्निसार क्रियेची प्रॅक्टिस करणार आहोत. अग्निसार क्रियेसाठी आपल्याला लेग मध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचं आहे. आपल्याला अग्निसार क्रियेमध्ये बाह्य कुंभकमध्ये 180 मध्ये आपल्या पोटाची आपल्याला ॲब्डोमेन मूवमेंट करायची आपल्या क्षमतेनुसार. तर आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस. आपल्या क्षमतेनुसार आपण करणार आहोत. आपल्याला सुरुवातीला इनहेल करायचं आहे. इनहेल, फुल्ली एक्झेल, स्टार्ट युअर ॲब्डोमेन मूवमेंट. आपल्या क्षमतेनुसार आपल्या पोटात बाहेर घ्यायचं आपलं. स्टार्ट अग्निसार क्रिया प्रॅक्टिस. जोपर्यंत आपला ब्रीथ सस्पेंडेड आहे तोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे. झाल्यानंतर आपण मसल रिलीज करणार आहोत आणि रिलॅक्स करणार आहोत नॉर्मल ब्रीथिंग मध्ये. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या पोटाचा मसलचा आपल्याला कंट्रोल नसेल तर आपल्याला कधी कधी प्रॅक्टिस सुरुवातीला डिफिकल्ट वाटते, पण नंतर ही प्रॅक्टिस करू शकू. आपल्या सेम प्रॅक्टिस आपल्याला 90 डिग्री बेंड होऊन करायची आहे. आपले हात आपल्या पोटाच्या वेस्ट वरती ठेवायचे आहेत. थंब फ्रंट साइड, फिंगर बॅक साइड. इनहेल करत आपल्याला 90 डिग्री बेंड व्हायचं आहे. इनहेल, फुल्ली एक्झेल, स्टार्ट ॲब्डोमेन मूवमेंट. आपल्या क्षमतेनुसार आपल्या पोटात बाहेर घ्यायचं. अग्निसार क्रियेची प्रॅक्टिस स्टार्ट करायची आहे. जोपर्यंत ब्रीथ सस्पेंड आहे तोपर्यंत प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे. नंतर आपल्याला मसल रिलीज करायचे आहे, बॅक रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या पोटाच्या इम्प्युरिटीज बर्न करण्यासाठी आपल्या पोटाचे जे पण आपल्या पोटामध्ये अॅक्युमेटेड झालेले हे असतील इम्प्युरिटीज, दूषित काही पण खाणं वगैरे असेल तर ते दूर करण्यासाठी आपली प्रॅक्टिस मदत करते अग्निसार क्रिया. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे कटिशक्ती विकासाची. तर कटिशक्ती विकासामध्ये आपला फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंगची प्रॅक्टिस करायची आहे. या प्रॅक्टिसमध्ये आपण आपल्या क्षमतेनुसार इनहेल करत असं बॅकवर्ड करणार आहोत. इनहेल बॅक बेंड, एक्सेल फॉरवर्ड बेंड अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्या हातांची पोझिशन आपण मागे ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला बॅक बेंड आणि फॉरवर्ड बेंड करणं इझी जाईल. आपला सपोर्ट मिळेल हातांचा. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या हात मागे ठेवायचे आहेत. आपल्या इनहेल करत बॅक बेंड करायचं आहे. इनहेल बॅक बेंड, एक्सेल फॉरवर्ड बेंड. 1 2 3 4 5 6. व्हेरी गुड. 7. आपल्या क्षमतेनुसार करणार आहोत. 8 9 10 11 12. व्हेरी गुड. 13 14 15 and release. एक्झिट करता आपले हात रिलीज करायचे आहेत, बॅक रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आता आपण साइड बेंडिंगची प्रॅक्टिस करणार आहोत. नेक्स्ट व्हेरिएशन मध्ये आपण इनहेल करता अशी शोल्डर लाईन आणायची आहे. एक्झिट करता राईट साइडला आपण बॉडी बेंड करणार आहोत. इथे लेफ्ट साइडला बॉडी बेंड करणार आहोत. सेंटरला आपण इनहेल करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला आपले फीट एकमेकांच्या जवळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे.
आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल करत आपले हात शोल्डर लाईन आणायचे आहेत. एक्झिट बॉडी साईडला बेंड करायची आहे. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 very good 11 12 13 14 15 and release. एक्झिट बघा आपले हात आणि लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, एक्सपिरियन्स करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे मूलधारा चक्रशुद्धीची. तर मूलधारा चक्रशुद्धीमध्ये आपल्याला अंतरकुंभकमध्ये इंटरनल टेन्शनची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. आपल्याला असं लेगमध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचं आहे. आपण इनहेल करत आपल्याला आपल्या ॲनॅस्थेसिस कॉन्टॅक्ट करायचा आहे क्षमतेनुसार. तर आपण स्टार्ट करूया ही प्रॅक्टिस. आपल्या लेगमध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचं आहे. इनहेल करायचं आहे. इनहेल, होल्ड द ब्रेथ, कॉन्टॅक्ट विथ ॲनस मसल्स. आपल्या ॲनस मसल आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे, आपली टॉयलेटची जागा आपल्याला कॉन्टॅक्ट करायची आहे. आपला रेक्टम आपल्याला बंद करायचा प्रयत्न करायचा आहे आणि होल्ड करायचं आहे कॉन्ट्रॅक्शन. Hold the contraction as per your capacity. आपल्या क्षमतेनुसार आपण होल्ड करणार आहोत. त्यानंतर आपल्याला मसल रिलीज करायचे आहेत, एक्झेल करायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे उपस्थाता स्वादिष्टान चक्रशुद्धीची. तर उपस्थाता स्वादिष्टान चक्रशुद्धीमध्ये आपल्याला स्वादिष्टान चक्रासाठी प्रॅक्टिस करायची आहे. या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला आपल्या स्वादिष्टान चक्र जे की नेवल रिजनच्या खाली 2 बोटे असते, आपल्याला कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे. तर आपल्या ॲब्डोमेन आणि लोअर बॉडीचे मसल आपण इथे कॉन्टॅक्ट करणार आहोत आपल्या नेवल रिजनच्या खाली 2 बोटे. तर आपण स्टार्ट करूया ही प्रॅक्टिस. आपल्याला बाह्य कुंभकमध्ये एक्सटर्नल टेन्शनमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला सुद्धा इनहेल करायचं आहे. इनहेल, फुल्ली एक्झेल, कॉन्टॅक्ट विथ ॲब्डोमेन मसल्स. आपले ॲब्डोमेन मसल्स, बटक्स मसल्स, जेनिटल ऑर्गन्स मसल्स आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे आहेत आणि होल्ड करायचे कॉन्ट्रॅक्शन आपल्या नेवल रिजनच्या खाली 2 बोटे. Hold the contraction as per your capacity. आपल्या क्षमतेनुसार आपण होल्ड करणार आहोत कॉन्ट्रॅक्शन. रिलीज करताना आपल्याला मसल रिलीज करायचे आहेत. नॉर्मल ब्रीथिंग मध्ये रिलॅक्स करायचं आहे. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे कुंडलिनी शक्ती विकासाची. तर कुंडलिनी शक्ती विकासामध्ये आपल्याला आपल्या लेगने हलकीशी किक करायची आहे. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन अशी आपण अटॅक लेगने किक करणार आहोत. आपल्या लेगमध्ये आपल्याला 5 to 6 फीट इंच डिस्टन्स घ्यायचं आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जंगशक्ती विकासाची प्रॅक्टिस करणार आहोत. तर जंगशक्ती विकासामध्ये आपल्या दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. इनहेल शोल्डर लाईन आणायचे आहेत. एक्झिट करत आपल्याला नी स्प्रेड करायची आहे. ती पोस्चर आपण होल्ड करणार आहोत आपल्या शक्तीनुसार. तर आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस. आपल्या दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. इनहेल करत शोल्डर लाईनला रेज करायचे आहेत. इनहेल करत टोज वरती यायचं आहे. आपल्याला दोन्ही लेग्स थोडेसे स्प्रेड करायचे आहेत आणि होल्ड करायची पोस्चर. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. इनहेल करत वरती यायचं आहे. एक्झेल करत हात आणि फीट रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत.
आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे जाणूशक्ती विकासाची. तर जाणूशक्ती विकासामध्ये आपण जसं फुटबॉलला किक करतो तशी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला लेग असा 9 इंच असा रेज करायचा आहे ग्राउंड पासून, एक्झॅक्ट अशी किक करायची आहे. आपण अल्टरनेट लेग अशी प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या इनर करत राईट लेग रेज करायचा आहे आणि एक्झॅक्ट किक करायची आहे. 1 2 3 4 व्हेरी गुड 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे पिंडली शक्ती विकासाची. तर पिंडली शक्ती विकासामध्ये आपल्याला इनर कर दोन्ही हात असे रेज करायचे आहेत. एक्झिट खाली जायचं आहे. इनर कर वरती येत आपण अशी हातांची मूवमेंट करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपले फिंगर जवळ आणायचे आहेत. इनर कर हात रेज करायचे आहेत. एक्झिट कर खाली जायचं आहे. इनर कर वरती यायचं आहे. हातांची अशी मूवमेंट करायची आहे. 1 2 3 व्हेरी गुड 4 आपल्या क्षमतेनुसार करणार आहोत. 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस आपली पादमोडी शक्ती विकासाची आहे. तर नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपल्याला आपल्या टोज वरती येऊन अशी जंपिंग करायची आपल्या शक्तीनुसार. तर आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस. आपल्या दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. इनर टोज वरती यायचं आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपली फीट रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे गुल्फ पादप्रस्थ पादतल शक्ती विकासाची. तर ह्या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला आपल्या अँकलसाठी मूवमेंट करायचे आहेत. ह्या प्रॅक्टिस मध्ये आपण इनहेल करत असा लेग रेज करणार आहोत. आपल्याला इनहेल फीट अप एक्झेल फीट डाऊन अशी आपण अँकलसाठी रोटेशन करणार आहोत. 7 टाइम क्लॉकवाईज 7 टाइम अँटी क्लॉकवाईज अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपला इनहेल करत आपला राईट लेग रेज करायचा आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 8 ला आपण अपोजिट डायरेक्शन मध्ये 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट फीट रिलीज करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने करणार आहोत. आपल्या इनहेल करत लेफ्ट लेग रेज करायचा आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. 1 2 3 4 5 6 7 व्हेरी गुड 7 नंतर अपोजिट डायरेक्शन मध्ये 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट फीट रिलीज करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या अँकल मध्ये थोडासा प्रेशर फील करा मध्ये तो आपण ऑब्झर्व करणार आहोत, फील करणार आहोत, रिलीज करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत.
काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे पतंगुली शक्ती विकासकची. तर पतंगुली शक्ती विकासक मध्ये आपल्याला बॉडीचा वेट आपल्या फीट वरती बॅलन्स करायचा आहे. तर आपण इन्हेल करत आपल्या साईडच्या फीटच्या साईड वरती पहिल्यांदा वेट बॉल बॅलन्स करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट फीट रिलीज करायची आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या टोज वरती बॅलन्सिंगची करूया. इन्हेल करत आपल्या टोज वरती यायचं आहे आणि बॅलन्स करायचं आहे बॉडी. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. सेम प्रॅक्टिस आपण आपल्या हिल वरती वेट बॅलन्सिंगची करूया. आपण शेपनुसार आपण करणार आहोत. इन्हेल करत आपल्याला हिल वरती यायचं आहे आणि वेट बॅलन्स करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट फीट रिलीज करायचे आहे. याच्यानंतर काय सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. हिल्स वर थोडंसं डिफिकल्ट वाटतंय बॅलन्सिंगला. आपल्याला शवासनमध्ये यायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या हातांमध्ये लेग्स मध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे. नेक लूज ठेवायचे आहे. डोळे बंद करायचे आहेत. काही सेकंद आपण आपली कम्प्लीट बॉडी रिलॅक्स करणार आहोत. शवासनमध्ये आपण आपल्या टोज पासून स्टार्ट करणार आहोत. आपल्याला टो जॉईंट्स रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपले फीट मसल्स, लेग मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपल्या हाताचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. आपले फिंगर जॉईंट्स, फोर आर्म, अप्पर आर्म, हाताचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपल्या ॲब्डोमेनचे मसल्स, चेस्ट मसल रिलॅक्स करायचे आहे. तसेच आपली बॅक मसल्स रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपले नेक मसल्स, थ्रोट मसल रिलॅक्स करायचे आहे. कंप्लीट बॉडी आपण रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. तसेच आपल्याला आपल्या चेहऱ्याचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. आपले हनवटी, नाक, डोळे, कपाळ, चेहऱ्याचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपण आपल्या डोक्याचे मसल रिलॅक्स करणार आहोत. डोक्याची मागची बाजू, कडेची बाजू, माथा, डोक्याचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहे. हळूहळू आपल्याला आपला अवेअरनेस आपल्या ब्रीथिंग वरती आणायचा आहे. आपल्या प्रत्येक इनहेलेशन सोबत आपल्याला आपल्या सभोवतालच्या सृष्टीमधील पॉझिटिव्ह एनर्जी, ऊर्जा, शक्ती आपल्या शरीरात सामावून घ्यायची आहे. आणि प्रत्येक एक्झलेशन सोबत आपल्या शरीरातलं पेन, प्रेशर, टेन्शन, निगेटिव्हिटी रिलीज करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण आपलं कंप्लीट बॉडी आणि माइंड रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. आपल्याला हळूहळू श्वास रिलीज करायचा आहे. आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांमध्ये हलकीशी मूवमेंट करायची आहे. आपले हात आणि पाय बॉडीच्या जवळ आणायचे आहेत. आपल्याला कुठल्या एका साईडला टर्न घेत कुठल्या एका मिलिटरी पोस्चर मध्ये यायचं आहे, सुखासन पद्मासन मध्ये, आणि रिलॅक्स करायचं आहे. आपला अवेअरनेस आपल्या ब्रीथिंग वरती आणायचा आहे. आपला ब्रीथिंग पॅटर्न आपला ऑब्झर्व करायचा आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास ऑब्झर्व करायचा आहे आणि रिलॅक्स करायचा आहे. आपले डोळे आपल्याला बंदच ठेवायचे आहेत. हात ध्यान मुद्रेमध्ये आणायचे आहेत.
3 वेळा ओमचं उच्चारण करत आजचं सत्र आपण समाप्त करणार आहोत. इनहेल अँड चांट Inhale and chant Om. Inhale and chant Om. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायची आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. इनहेल करत दोन्ही हात मागे टाय करायचे आहेत. एक्झेल करत गुणमन करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हिट तयार करायची आहे आणि कप शेप करून हलकेशी आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आपल्या हातांची डोळ्यांना ट्रान्सफर करायचे आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.